एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकरांचा एकाच लिफ्टमधून प्रवास। शिंदे आणि नार्वेकरांची विधान भवनात भेट झाल्यानं चर्चा नव्हती। राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर पार्थ पवारांचं नाव जवळपास निश्चित। येत्या काही दिवसात अधिकृत घोषणेची शक्यता। शरद पवारांच्या राज्यसभेतल्या पाठिंब्याबाबत काँग्रेसची वेट अँड वॉचच्या भूमिकेत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर काँग्रेसचं लक्ष। सूत्रांची माहिती, पवार इंडिया आघाडीचे उमेदवार असल्यावरच पाठिंबा देणार। सूत्रांची माहिती, राज्यसभा निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र भाजप कोर कमिटीची बैठक। राज्यसभेसाठी भाजपकडून 4 उमेदवार देण्यात येणार। रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित। इतर तिघांसंदर्भात चर्चा। विधानसभेमध्ये सुधीर मुनगंटीवार आक्रमक। कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरून नाराजी। 2022 मधल्या सूचनेचं 2026 मध्ये उत्तर मिळाल्यानं मुनगंटीवारांचा संताप। तिजोरीमध्ये खडखडाट, तरी कंत्राटदारांना चेक। सामना वृत्तपत्रातून दावा, हजारो कोटींचे चेक काढून कंत्राटदारांची दिशाभूल केल्याचा आरोप। सरकारनं चेक काढले पण तिजोरीत पैसेच नसल्याचा देखील दावा। राज ठाकरेंनी केलं जपानी तरुणीचं कौतुक। तरुणीचा मराठी बोलतानाचा व्हिडिओ केला पोस्ट, तर मराठीवरून मोहन भागवतांना सुनावले खडे बोल। भाजपच्या राज्य कार्यकारिणीची घोषणा। केशव उपाध्यांना उपाध्यक्षपदी बढती, तर नवनाथ बन मुख्य प्रवक्तेपदी। चित्रा वाघ भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा। चंद्रपूरप्रमाणे सांगलीत देखील मिशन लोटस। सांगलीत काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यानं वाद। काँग्रेसचा एक नाराज गट भाजपच्या संपर्कात। एसआयआर अंमलबजावणीसाठी भाजपकडून हालचालींना वेग। कमिटीतल्या सदस्यांच्या नावांच्या शिफारसीचं रवींद्र चव्हाणांचं राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र। पत्रात सोमय्या, भागवत कराडांचं 6 जणांची नावं। सूत्रांची माहिती, एसटीच्या डिझेल पुरवठ्याचं कंत्राट गुजरातला देण्याचा घाट। महाराष्ट्राच्या तिजोरीला तब्बल 700 कोटींचा महसूल तोटा होण्याची शक्यता। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर। आज मुंबईत मुक्काम, तर उद्या शेगावात घेणार दर्शन।